दिव्यात कारवाई दरम्यान सहाय्यक आयुक्तांवर हल्ला। कल्याण फाटा येथे अनधिकृत गाळ्यांच्या विरोधात कारवाई करताना दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवर बाप लेकाने हल्ला केल्याची घटना काल दुपारी घडली असून हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे हे काल दुपारी कल्याण फाटा येथे अनधिकृत उभारण्यात आलेल्या गाळ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी त्यांच्या कर्मचारी आणि पोलीस ताफ्यासह गेले होते। दुपारी 2:30च्या दरम्यान अनधिकृत गाळा बांधणाऱ्या बाप लेकाने सहाय्यक आयुक्त श्री घुगे यांच्याशी पहिल्यांदा वाद घातला। पोलिसांनी त्यांना बाजूला केल्यानंतर त्या दोघांनी त्यांच्यावर पाठीमागून डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला, परंतु श्री घुगे यांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांना किरकोळ मार लागला। पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले। त्यांच्या विरोधात शिळडायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास शिळडायघर पोलीस करत आहे। कळवा, मुंब्रा, दिवा आणि शीळ या भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत। दिवा, शीळ या भागातील फेरीवाले आणि अनधिकृत बांधकाम यांच्या विरोधात सहाय्यक आयुक्त श्री घुगे यांनी मोहीम उघडली आहे। त्यांनी कारवाई करू नये याकरिता हा हल्ला करण्यात आला असला तरी कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे। याबाबत श्री घुगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की या ठिकाणी अनधिकृत गाळ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती। अनधिकृत बांधकाम तोडण्याची प्रक्रिया पूर्ण करून ही कारवाई करण्यात येत होती। पोलीस बंदोबस्त देखील घेण्यात आला होता असे त्यांनी सांगितले। दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे साहेब यांच्यावर काल अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना भ्याड हल्ला बिल्डरांनी केलेला आहे। याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर निषेध करतो आणि अशा बिल्डरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि जे अनधिकृत जे हातगाड्या आहेत हेही अनेक वेळा अशा महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर हमले करतात। या संदर्भात कठोर कारवाई झाली पाहिजे। या सहाय्यक आयुक्तांना या कारवाई करत असताना पोलिसांचा जादा मनुष्यबळ देऊन ही कारवाई करण्यात यावी अशा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करतो। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्यात बिझनेस जत्राचे भव्य आयोजन। दुसऱ्या दिवशी आमदार निरंजन डावखरे यांची भेट। लक्षवेध या संस्थेच्या माध्यमातून आज 3 आणि 4 जानेवारी 2025 रोजी ठाणे शहरातील टिपटॉप सभागृहामध्ये बिझनेस जत्रा या महत्त्वाकांक्षी व्यावसायिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। बिझनेस जत्राचे हे 4थं पुष्प आहे। काल या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत व खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी पितांबरीचे सर्वेसर्वा रवींद्र प्रभुदेसाई, सॅटरडे क्लबचे अशोक दुगाडे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, योगेश जानकर, नम्रता भोसले व उद्योग जत्राचे अतुल राजोळी, गणेश दरेकर इतर मान्यवर उपस्थित होते। दुसऱ्या दिवशी आज बऱ्याच व्यावसायिकांनी बिझनेस जत्राला भेट दिली, तर मान्यवरांमध्ये आज पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी भेट दिली। यावेळी बोलताना डावखरे म्हणाले, पदवीधर झाल्यानंतर युवकांनी नोकऱ्या करणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे बना। त्यामुळे तरुणांनी अशा बिझनेस जत्रेमध्ये येऊन व्यवसायाबद्दलची माहिती घ्यावी आणि आपला व्यवसाय सुरू करावा। तसेच या स्तुत्य कार्यक्रमामुळे त्यांनी आयोजकांचे सुद्धा आभार मानले।
जत्रा हे खऱ्या अर्थाने उद्योग जगतामधली आणि SMEसाठी एक खऱ्या अर्थाने वेगळी मेजवानी आहे. कारण या इकडे छोटा उद्योग करणारा म्हणजे फूड प्रॉडक्ट असेल किंवा डिजिटल एजमध्ये काम करणारे किंवा रिअल इस्टेटमध्ये काम करणारे असे अनेक प्रोडक्ट या इकडे आपल्याला बघायला भेटतात आणि त्याच्यामुळे ठाणेकरांसाठी खरं तर एक वन स्टॉप शॉप म्हणून या बिझनेस जत्रेला बोलता येईल. आणि खऱ्या अर्थाने ही बिझनेस जत्रा फक्त ठाणे जिल्हा किंवा कोकणापुरतं मर्यादित न राहता आज आपण बघतोय की इकडे पुण्यापासून जळगावपासून धुळ्यापासून अनेक उद्योजक या इकडे आलेले आहेत. मी या आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारही व्यक्त करतो की त्यांनी या उद्योजकांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. सर, तुम्ही पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहात आणि पदवी मिळाल्यानंतर खरं आपण रोजगार शोधायला सुरुवात करतो. तर रोजगार शोधावा का व्यवसाय करावा असं तुम्हाला काय वाटतं की पदवीधरांनी काय करावं? ही बिझनेस जत्रा खऱ्या अर्थाने एक दिशादर्शक पण आहे की स्वतःचा उद्योग जर आपण चालू केला तर अशा या बिझनेस जत्रेच्या माध्यमाने आपल्याला एक प्लॅटफॉर्म भेटतो. आपल्याला या इकडे योग्य असं मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचं कामही आहे आणि त्याच्यामुळे नोकरी शोधणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बनावे असं या बिझनेस जत्रेचा उद्देश असावा असं मला वाटतं. तरुणांना काय आवाहन करावं? मी तरुणांना आवर्जून आवाहन करीन की जे आपल्या शैक्षणिक याच्यामधले जरी असले तरी त्यांनी आवर्जून या बिझनेस जत्रेला भेट द्यावी आणि त्याच्यामधनं एक इन्स्पिरेशन घेऊन जावं की आपणही एक चांगला उद्योजक बनू शकतो. जे उद्योजक आहेत ज्यांना या बिझनेस जत्रेचा चांगला फायदा होऊ शकतो त्यांनी याच्यामध्ये सामील व्हावं अशी त्यांना मी आवाहन मी गेली 3 वर्ष या बिझनेस जत्रेला येतो आहे आणि दरवर्षीचा जो उत्साह आहे तो मला असं वाटतं की वाढत चालला आहे. 125पेक्षा अधिक नवउद्योजक या शिबिरामध्ये सामील झालेले आहेत. मला असं वाटतं की हे त्यांच्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे आणि जे व्यवसायामध्ये नाहीत त्यांना कुठले व्यवसाय करावे यासाठी म्हणून मार्गदर्शन म्हणून या शिबिराचा खूपच चांगला उपयोग होतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकार पण वेगवेगळ्या योजनांमधनं तरुणांना व्यवसायाकडे प्रेरित व्हावं आणि त्यांना त्यातनं मदत व्हावी यासाठी खूप प्रयत्न करत असते. तर त्यामुळेच अतुल राजोळे आणि गणेश दरेकर या दोघांचंही खूप अभिनंदन आणि त्यांनी अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कराव्यात असं मी त्यांना आवाहन देखील करतो. तुम्ही बघत असाल तर आमदार निरंजन डावखरे सगळ्या स्टॉलची माहिती घेत आहेत. किती उद्योजक इथे आलेले आहेत आणि त्यांनी आवाहन पण केलेलं आहे तरुणांना की सगळ्या जे तरुण आहेत जे आता शिक्षित आहेत किंवा जे तरुण आहेत ते नोकरी धंद्याच्या शोधात आहेत किंवा व्यवसाय शोधात आहेत त्यांनी ह्या बिझनेस जत्रेला आवर्जून भेट द्यावी असं त्यांनी आवाहनसुद्धा केलेलं आहे. राष्ट्रीय न्यूजमधून प्रवीण कामत. ठाण्यात शुक्रवारपासून मालवणी महोत्सवाची धूम. दिनांक 10 ते 19 जानेवारीपर्यंत शिवाईनगर उन्नती मैदानात शानदार आयोजन. दरवर्षीप्रमाणे यंदा ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना येत्या शुक्रवारपासून अनुभवायला मिळणार आहे. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे दिनांक 10 ते 19 जानेवारी या कालावधीत मालवणी महोत्सव 2025 चे आयोजन ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड नंबर 1 शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदा 26वे वर्ष असून मालवणी मेजवानीसह दशावतारी नाटक, डबलबारी आदी महाराष्ट्राच्या विविधांगी संस्कृतीचे आविष्कार महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी समूह नृत्य स्पर्धा होणार असून महिला वर्गासाठी खेळ पैठणीचा मध्ये महाराणी पैठणी जिंकण्याची संधी महोत्सवात मिळणार आहे, अशी माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक तथा कोकण ग्रामविकास मंडळ व ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. कोकणातील शेतकरी व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच मालवणी कला संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा या हेतूने गेली अनेक वर्ष सीताराम
राणे ठाण्यात मालवणी महोत्सवाचे आयोजन करतात. 10 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते या मालवणी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. 10 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजप नेते माजी मंत्री रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार निलेश राणे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देणार आहेत. मालवणी महोत्सवात एकूण 60च्या आसपास व्यावसायिकांचे स्टॉल्स असून प्रवेशद्वारावर यंदा पहिल्यांदाच कोकणातील कौलारू मंदिरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले पाहायला मिळणार असून हे अस्सल कोकणस्थ रेखीव मंदिर भाविक आणि खवय्यांच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहे. महोत्सवाचे विशेष आकर्षण पिंगळा हा भारुडाचा श्रवणीय कार्यक्रम होणार आहे. महिला वर्गांसाठी खेळ, पैठणीचा डबलबारी, भजनाची जुगलबंदी आणि वेंगुर्ला येथील दशावतारी नाट्यप्रयोग आदी कलाकृती सादर केल्या जाणार आहेत. याशिवाय मालवणी महोत्सवात दररोज स्थानिक बालगोपाळांचे कार्यक्रम व स्पर्धा सादर होणार आहेत. 19 जानेवारी रोजी महोत्सवाची सांगता होईल. तरी खेळ, पैठणीचा व नृत्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे मालवणी महोत्सवातील ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या स्टॉलमध्ये नोंदवावी, असे आवाहन महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे यांनी केले आहे. 20 ते 22 वर्ष आम्ही मंदिरं, वेगवेगळी मंदिरं आर्टिफिशियल असते, म्हणजे ती प्रतिकृती नाही, आर्टिफिशियल असतील, ती असतात, वेगवेगळी असतात आणि आतमध्ये गणपतीचीच मूर्ती असते. मंदिर कसंही असलं तरी यावर्षी हे एक वेगळं आकर्षण आमच्या मुंबईतल्या, ठाण्यातल्या लोकांना मालवणी महोत्सवामध्ये दिसेल. एकंदरीत किती स्टॉल लागले जाणार? 70 स्टॉल असतात नेहमीप्रमाणे यावर्षी मालवणी महोत्सवामध्ये आणि त्यामध्ये मालवणी पदार्थांची चव घेण्यासाठी किंवा खवय्यांची उडी असते नेहमीप्रमाणे आणि आमच्या या उद्योजकांना चांगल्या प्रकारे व्यवसाय या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून मिळतो. ठाणेकरांना काय आव्हान? ठाणेकरांना आव्हान करेन की या 10 दिवसामध्ये तुम्ही यावं, पण 10 दिवस शक्य नसेल तर 2-4 दिवस तरी तुम्ही या मालवणी महोत्सवात यावं. मालवणी महोत्सवामध्ये आपल्याला मालवणी पदार्थांच्या बरोबर आम्ही जी मालवणी कोकणातली संस्कृती असेल, महाराष्ट्राची संस्कृती असेल, हे जतन करण्याचा प्रयत्न करतो. दशावतार नाटक असेल, डबलबारी असेल, याचा सुद्धा आस्वाद आपण घ्यावा असं मी आवाहन तुमच्या माध्यमातून करेन. शहरामध्ये मालवणी महोत्सव साजरा भरवणारे आपलं हे पहिलं जुनं मंडळ आहे. नेमका हा संपूर्ण मालवणी महोत्सव भरवण्यामागचा उद्देश काय आहे? खरं म्हणजे चांगला प्रश्न आहे हा. मालवणी महोत्सव भरवण्यामागचा एकच उद्देश आहे की बरेच जण असे कोकणावर टीका टिप्पणी करतात की कोकणाची संस्कृती मनी ऑर्डर संस्कृती आहे, पण गेल्या 25-30 वर्षामध्ये ही संस्कृती बदललेली आहे. कोकणातला आपला शेतकरी जो आहे, शेती करून काही शेतीपूरक व्यवसाय करतो आणि त्याला मुंबई, पुण्या, ठाण्यासारख्या शहरामध्ये बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी आणि आर्थिक प्रगतीला हातभार लावावा, हाच या मालवणी महोत्सवामागचा उद्देश आहे. आता गेल्या हे 27 वर्ष मालवणी महोत्सव करताना आमच्याकडे छोटे छोटे हॉटेल लावणारे, स्टॉल लावणारे कितीतरी लोक आहेत ज्यांनी स्वतःची हॉटेल्स मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या शहरामध्ये स्वतःची हॉटेलं सुरू केलेली आहेत. कोकणामध्ये गावामध्ये एखादी जी उत्पादनं आम्ही आता इथे या बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून देतो, त्याचं उत्पादन करणारे ग्रुप तयार झालेले आहेत. ते आमच्या मालवणी महोत्सवामध्ये छोटे छोटे स्टॉल लावायचे, ते आता उत्पादक म्हणून काम करतात. हा बदल आहे आणि नक्कीच गेल्या या अशा तुम्हाला माहिती असेल की आम्ही नेहमी वर्तमानपत्र म्हणतात, तुम्ही सुद्धा सगळे म्हणता की कोकणातला शेतकरी इतर लोकांसारखा आत्महत्या करत नाही. त्याचं हे कारण आहे मुंबई जवळ असलेलं आमचं कोकण, की त्यांना प्रत्येक म्हणजे स्वतःच्या हिमतीवर उभं राहणारा, मेहनत करून उभं राहणारा आणि कशालाही न घाबरणारा ही आमचा कोकणातला शेतकरी आहे आणि त्याला मदत व्हावी, त्याला आर्थिक प्रगती व्हावी, हाच उद्देश या मालवणी महोत्सव सुरू करण्यामागचा 30 वर्षापूर्वीचा 27 वर्षापूर्वीचा होता आणि तोच अजूनही आहे. आता फक्त कसं असेल त्यावेळी त्यांना मदत करणं होतं, आता त्यांची डेव्हलपमेंट होणं. एखादा छोटा व्यापारी असेल तर त्याला मुंबई सारख्या शहरामध्ये आणखी कशी मदत करता येतील ही भावना किंवा हा उद्देश आहे. माहिती सरकारमध्ये आता बरेच कोकणातले मालवणचे मंत्री झाले, ते कोणी येणार आहेत का मालवण?
मालवणी महोत्सवाला तुम्ही सगळे पत्रकार दरवर्षी असता की आतापर्यंत एका दुसरा महोत्सव सोडला तर माननीय खासदार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची दरवर्षी या महोत्सवाला उपस्थिती असते. मागची 1-2 वर्ष त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे जर सोडली तर अनुपस्थिती होती. मात्र यावर्षी आमच्या कोकणातला हक्काचा मंत्री आहे. या अगोदर सुद्धा मात्र रवींद्र चव्हाण साहेब सुद्धा होते. मात्र आमच्या तालुक्याचा, आमच्या गावातला असल्यामुळे नक्कीच आमच्या कोकणाचे नवनियुक्त मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या मालवणी महोत्सवात महिलांसाठी काय कार्यक्रम ठेवले? महिलांसाठी आमचा नेहमीचाच आणि महिलांचा आवडता कार्यक्रम जो आहे पैठणी, तो आम्ही दरवर्षी असतो आणि रोज एक पैठणी आपण सहभागी होणाऱ्या महिलांना देतो. 10 दिवसात 10 आपण पैठणी देतो आणि शेवटच्या दिवशी 3 पैठणी, प्रमुख पैठणी, महाराणी पैठणी आणि इतर 2 असा महिलांसाठी भरगच्च पैठणीचा कार्यक्रम असतो. कोकणातल्या कुठल्या विभागातील स्टॉल असणार? कोकणातल्या असं म्हणता येणार नाही कुठच्या, पण जास्तीत जास्त स्टॉल हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत. त्यात करून मालवण, कुडाळ आणि सावंतवाडी आणि कणकवली या भागातले स्टॉलधारक, मॅक्सिमम स्टॉलधारक या भागातले आहेत. धन्यवाद. थँक्यू. ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य, सर्वांसाठी घरे ही महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या, टिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर द्यावा याबाबत सविस्तर धोरण महिन्याभरात तयार करून नागरिकांना म्हाडा तसेच गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा सहज सुलभपणे लाभ घेता यावा, त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करावा. मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. राज्य शासनाच्या माध्यमातून गिरणी कामगारांसाठी सुमारे 1 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. मुंबईच्या विकासासाठी लवकरच क्लस्टरची योजना सुरू करण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून मुंबईत लक्षावधी घरे उपलब्ध होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. सुमारे 3 तास चाललेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी विविध योजनांचा व प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबवणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार आहे. या धोरणानुसार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे, घरकाम करण्यासाठी घरे, भाडेतत्वावर घरकुले, पुनर्विकास, इको फ्रेंडली घरकुले, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरकुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यात विविध गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून घरकुलांचे अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. मुंबईतील या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी. गिरणी कामगारांसाठी 1 लाख घर बांधण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जे गिरणी कामगार त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत त्यांना त्यांच्या गावी घर देता येईल का याबाबत तपासणी करावी. तसेच गिरणी कामगार युनियन सोबत बैठकीचे आयोजन करावे असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी दिले. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व इतर पुनर्वसन रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट आहे. MMRDA आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्यामार्फत माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर या झोपड्यांचा पुनर्विकास केला जात आहे. गृहनिर्माण विषयक माहितीसाठी केंद्रीकृत, पारदर्शक आणि वेब आधारित राज्य गृहनिर्माण बचत माहिती पोर्टल तयार करण्यात यावे. धोकादायक इमारतींतील रहिवाशांसाठी ट्रान्झिट कॅम्प तयार करण्यात यावे. त्याबाबत सविस्तर धोरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. BDD चाळ पुनर्विकास प्रकल्प, पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्प, मोतीलाल नगर 1, 2 व 3 वसाहतींचा पुनर्विकास, कामाठीपुरा क्षेत्राचा म्हाडामार्फत पुनर्विकास, पोलिसांसाठी घरे, गिरणी कामगारांसाठी घरकुल योजना, GTB नगर सोयम येथील पुनर्वसन प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना आदींचा आढावा. या बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव बल्सा नायर सिंग यांनी सादरीकरणाद्वारे विभागाची माहिती दिली.